सर्वांना माझा नमस्कार. या कथेचे पहिले भाग 4 अपलोड केले आहेत, त्यामुळे हा भाग 5 आहे. त्यामुळे चला आपण सुरू करूयात. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की काकूंच्या बेडरूममधील घड्याळात एक छुपा कॅमेरा सापडला होता. आम्ही तिघंही, मी, काकू आणि आजी, भीतीने थरथरत होतो. पण जेव्हा आजीने त्या कॅमेऱ्यातलं मेमरी कार्ड लॅपटॉपला लावलं आणि त्यातले व्हिडिओ पाहिले, तेव्हा आमचे डोळे विस्फारले गेले. त्यात आमचं गुपित तर होतंच, पण त्याहून भयंकर काहीतरी दडलं होतं. त्या व्हिडिओमध्ये काका ऑफिसच्या एका तरुण मुलीसोबत नाही, तर चक्क आमच्या शेजारच्या दुसऱ्या एका काकूंसोबत, ज्यांना आम्ही वहिनी म्हणायचो, अतिशय जवळीक साधताना दिसत होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे काकांनी स्वतःच आपल्या बेडरूममध्ये कॅमेरा लावला होता, जेणेकरून ते सुनीता काकूंचे पुरावे गोळा करू शकतील आणि बदनामीची भीती दाखवून त्यांना घटस्फोट देऊ शकतील. आजी जोरात हसल्या आणि म्हणाल्या, "बघा, हा माणूस स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड फेकतोय. सुनीता, आता घाबरायचं नाही. हे मेमरी कार्ड आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे." आजींनी ते कार्ड आपल्या ब्लाऊजमध्ये लपवून ठेवलं. काका हॉलमध्ये गाढ झोपले होते. पण त्या रात्री त्या रूममध्ये पुन्हा एकदा तेच नवाजुनी वातावरण तयार झालं. काकूंच्या मनावरचं दडपण आता पूर्णपणे गेलं होतं. त्यांनी माझ्याकडे बघून एक मादक हास्य केलं. त्या म्हणाल्या, "समीर, आज तुझे काका हरले आहेत आणि आपण जिंकलो आहोत. आजची रात्र फक्त आपली आहे." काकूंनी आपल्या अंगावरचा तो पारदर्शक गाऊन हळूच सरकवला. त्यांच्या त्या सुडोल शरीराचा स्पर्श होताच माझ्या अंगात पुन्हा एकदा रग संचारली. आजींनीही साथ दिली. त्या म्हणाल्या, "आज याला असं काही सुख द्या की याने आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे." त्या रात्री त्या खोलीत आम्ही तिघांनीही पुन्हा एकदा सर्व सीमा ओलांडल्या. काकूंच्या शरीराचा तो घट्टपणा आणि आजींच्या हातांचा तो अनुभवी स्पर्श मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. आम्ही तिघंही एकमेकांच्या मिठीत अशा प्रकारे गुंतलो होतो की वेळेचं भानच उरलं नव्हतं. सकाळी काका तर उठले तेव्हा त्यांचा चेहरा खूपच उर्मट होता. त्यांना वाटलं की विलासच्या कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालं आहे. ते काकूंना म्हणाले, "सुनीता, आज तुझे सगळे काळे धंदे बाहेर येतील. तयार राहा घराबाहेर पडायला." तेवढ्यात आजी बाहेर आल्या आणि त्यांनी काकांच्या हातात एक मोबाईल दिला. त्यात तो व्हिडिओ प्ले होत होता, जो आम्ही रात्री पाहिला होता. काकांचा चेहरा क्षणाभरात पांढरा पडला. त्यांचे हात थरथरायला लागले. आजी म्हणाल्या, "काय रे, स्वतःच्याच बेडरूममध्ये कॅमेरा लावून स्वतःच फसलास ना? आता जर हे कार्ड पोलिसांकडे गेलं तर तुझं हॉटेल आणि तुझी इज्जत दोन्ही मातीत जाईल." काका एकदम मवाळ झाले. ते आजींच्या पाया पडले आणि माफी मागू लागले. आजींनी एक नवीन अट ठेवली. त्या म्हणाल्या, "जर तुला हे गुपित कोणाला कळू नये असं वाटत असेल तर इथून पुढे समीर या घरात जेव्हा हवा तेव्हा येईल. तू त्याच्याकडे आणि सुनीताकडे बघणारही नाहीस. आणि हो, तुझ्या हॉटेलच्या उत्पन्नातील निम्मा हिस्सा सुनीताच्या नावावर होईल." काकांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी गुपचूप संमती दिली. आता मी त्या घराचा अधिकृत पाहुणा झालो होतो. काका असतानाही मी काकूंसोबत वेळ घालवू शकत होतो. 2 दिवसानंतर आजी पुन्हा गावाला निघाल्या होत्या. मी त्यांना बसमध्ये बसवायला गेलो. बसमध्ये बसल्यावर आजींनी माझा हात पकडला आणि म्हणाले, "समीर, तू सुनीताला तर खुश केलंस, पण माझ्या अनुभवाला विसरू नकोस. लवकरच मी तुला माझ्या गावी बोलवणार आहे. तिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी." आजींच्या डोळ्यातील ही भूक पाहून मला समजलं, हे नातं अजून आता एक नवीन वळणावर जाणार आहे. मी आजींना वचन दिलं. मी घरी परतलो आणि काकूंच्या रूममध्ये गेलो.
काकू खूप आनंदी दिसत होत्या. आम्ही पुन्हा एकदा प्रेमाच्या गप्पा मारत होतो. तेवढ्यात काकूंच्या कपाटातून पुन्हा एकदा काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी तर दचकलो. काकूंनी विचारलं, काय झालं? मी धावत जाऊन कपाट उघडलं. तिथे पुन्हा एकदा कोणीतरी लपलेलंच होतं. पण यावेळी तो विलास नव्हता. ती व्यक्ती पाहून काकूंच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. ती व्यक्ती चक्क काकांचे ऑफिसमधील ती तरुणी होती. काकांचे गुपित तर उघड झालेच होते. पण ही मुलगी कपाटात काय करत होती? तिने आमचे कोणते नवीन व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि आता ही मुलगी आम्हा तिघांना म्हणजे मला, काकूंना आणि आजींना कोणत्या जाळ्यात अडकवणार आहे हे जाणून घेण्यासाठी भाग 6 साठी नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.